नमस्कार, मी वैभव वानखडे, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी तिवसा। सातत्यानं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, मजूर, सामान्य, दिव्यांगांवर अनेक प्रकारच्या अटी आणि योजनांचा लाभ न मिळणे अशा गोष्टी घडत आहे। महागाईचा मोठा भडका या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये उडतो आहे आणि याला जबाबदार असलेलं हे सरकार वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा मोठ्या प्रमाणात करतात, त्याच्या ॲडव्हर्टायझिंगवर सामान्य जनतेचे पैसे उडवतात, परंतु प्रत्यक्षात मात्र ग्राउंडवर त्या सामान्य व्यक्तीपर्यंत, लाभार्थ्यापर्यंत ती योजना किंवा त्या योजनेचा लाभ पोचत नाही, ही वास्तविकता आहे। आपण आत्ताच उदाहरण जर घेतलं तर गेल्या 3 वर्षापासून तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरीचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। 3-3 वर्ष जर गरीब कुटुंबाला, अल्पभूधारक शेतकऱ्याला जर विहिरीचे पैसे मिळत नसतील तर त्यांनी अपेक्षा कोणाकडनं करावं। याचबरोबर केंद्र सरकारची जी काही घरकुल योजना आहे त्या घरकुल योजनेचा लाभसुद्धा या ठिकाणी तातडीनं देण्यात येतो, परंतु त्या घरकुलाचे हप्ते वर्ष 1.5 वर्ष केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे येत नाही आणि राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे येत नाही। या संदर्भातही सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो। घरकुल लाभार्थी आपले उंबरठे झिजू या ठिकाणी परेशान होतात। महा-DBT पोर्टलच्या माध्यमातून आपलं ट्रॅक्टर असेल, त्या संदर्भात पेरणी यंत्र असेल, ड्रीप इरिगेशन असेल, ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन योजना असेल, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिल्यावर, मंजुरात झाल्यावर तो बिचारा स्वखर्चानं त्या गोष्टी घेतो, पण त्याची सबसिडी 2.5 वर्षापासून तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटलेली नाही। मग या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? आणि हे सामान्यांचं सरकार आहे, आपले सरकार आहे, आपले सरकार नाही, हे परके सरकार आहे, सावत्र सरकार आहे, अशी भूमिका या ठिकाणी आमची आहे। आणि सातत्यानं या सरकारच्या माध्यमातून महागाईमुळं जी जनता त्रस्त झाली आहे त्यांच्या पाठीशी तिवसा तालुका काँग्रेस कमिटी नक्कीच राहणार आहे। याच अनुषंगाने एक अत्यंत ज्वलंत मुद्दा मी सांगू इच्छितो की स्मार्ट मीटरची सक्ती सातत्यानं सरकारकडून केल्या जात आहे एका विशिष्ट कंत्राटदारासाठी, आणि महावितरणला हाताशी धरून सामान्य कुटुंबांना, गोरगरीब कुटुंबांना अवाजवी इलेक्ट्रिकचे बिलं, वीज वितरणचे बिलं येत आहेत आणि स्मार्ट मीटर लावून या ठिकाणी त्यांचं आर्थिक शोषण केलं जात आहे। स्मार्ट मीटरच्या विरोधात जिल्हा काँग्रेस असेल, तालुका काँग्रेस असेल, सातत्याने आक्रमक भूमिका घेईल आणि सरकारला ही सक्ती मागं घेण्याचं जे आमचं आंदोलन आहे ते यशस्वी करू असा दृढ निश्चय आम्ही केलेला आहे।